हाय, नमस्कार. मी सुवर्णा. फौज वेब सुवर्णा ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ आहे दीप अमावस्यावरती. मला माहिती व्हिडिओ टाकायला 2 दिवस थोडासा उशीर झाला आहे. मग काही कारणास्तव मला व्हिडिओ अपलोड करता नाही आला. तर त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला होता. तर म्हटलं चला आज टाकूया. तुम्हाला माहीत आहे का, हा दिवस फक्त दिव्यांच्याच पूजेचा नाहीत आहे, तर पितरांना घरात बोलावण्याचा सुद्धा आहे. असं म्हटले जातं की काही ठिकाणी किंवा काही भागांमध्ये ह्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो. ह्या दिवशी असं म्हणतात की पितृ आपल्या घरामध्ये येतात किंवा घरामध्ये बोलवण्याचाही हा दिवस असतो. घरामध्ये बोलवून देवांना पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर ते आपल्या स्वर्गलोकी परत जातात. तर असेही काही ठिकाणी म्हटले जाते, अशी आख्यायिका पण आहे. दीप अमावस्या म्हणजे काय? तर आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला आपण दीप अमावस्या म्हणतो. हा दिवस दिव्यांची पूजा करण्यासाठी असतो. तर ह्या वर्षीच्या पूजेचा मुहूर्त हा सायंकाळी 7:10 ते 8 वाजेपर्यंत होता. त्यामुळं मला दीप अमावस्येच्या दिवशी व्हिडिओ शूट किंवा अपलोड करायला काही जमलं नाही, कारण व्हिडिओ 8च्या नंतरच पूजा संपन्न झाली. मी सकाळीच उठून सगळं आवरून वगैरे घेतलं, कारण शौर्याला पण स्कूलला सोडावं लागतं. तिला आवरून तिचं टिफिन वगैरे बनवून होऊन तिला स्कूलला सोडून आले. त्यानंतर मग मी पण आवरून घेतलं, देवपूजा वगैरे सगळी करून घेतली. सकाळीच उठून सगळं देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं, साफसफाई केली आणि त्यानंतर मी पूजेला लागले. पूजेचे जे छोटे छोटे बसीन आहेत, जे देव आपण ठेवले आहेत ते मी स्वतः घरी बनवलेले आहेत. तर असंच कपडा उरलेला होता, त्यापासून मी घरीच बनवले, छान दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शौर्याच्या स्कूलसाठी फ्रूट टिफिन द्यायचे होते, तर मला बाहेर जायला काही जमलं नाही. त्यानंतर मग ते काका आले होते, त्यांच्याकडून पेरू वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही गेलो होतो मंदिरात. म्हटलं चला आज आषाढाचा शेवटचा दिवसही आहे. देवीचं दर्शन वगैरे घेतले. तिथेच भवानी शंकरांचं महादेवाचं मंदिर आहे, तिथंच जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो. येतानाच मी फुलं वगैरे घेऊन आली होती, कारण सायंकाळची तयारी करायची होती. या दिवशी काही भागात पूर्वजांना नैवेद्य दाखवतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येते असेही म्हणतात. दिव्यांची छान स्वच्छता वगैरे करून घेतली. त्यानंतर त्यांची पूजा वगैरे मांडायला सुरुवात केली. तर मी थोडेसे चेंडूची फुलं वगैरे आणली होती, त्याचं डेकोरेशन करत होते. तर शौर्या पण मला मध्ये मध्ये मदत करत होती, कारण तिला ह्या सर्व गोष्टी खूप जास्त आवडतात. माझ्याकडे जास्त तर काही दिवे नाही आहेत, पण जेवढे होते त्यांची मी छान स्वच्छता वगैरे करून घेतली. त्यानंतर ते दिवे व्यवस्थित मांडून घेतले. तर मी आवरत होते तोपर्यंत शौर्याचं चालू पण झाली होती देवपूजा करणं. फुलं आणले होते, तर चालू होतं देवांसाठी फुलं वगैरे ठेवणं. त्यानंतर नैवेद्य वगैरे बनवून घेतले देवांना. त्या निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावून आपण अंधकार दूर व्हावं यासाठी प्रार्थना करतो. तर ह्या दिवशी दिव्यांचीच अमावस्या आहे त्यामुळे ते केलंच पाहिजे. तसेच या दिवशी लहान मुलांना नजर होऊ नये त्यासाठी आपण कणकेचे दिवे बनवायचे व त्यामध्ये आपण दिवे लावून 5 दिवे मुलांवरतून 5 वेळेस उतरावून त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गायींना चारायचे असतात किंवा फेकून वगैरे नाही देता, कुत्र्यांना किंवा गायींना चारायचे असतात. त्यानंतर मीही कणकेचे दिवे बनवायला घेतले. नैवेद्य वगैरे झाल्यानंतर शौर्या पण मला हेल्प करत होती, तिला पण करायचे होते. मग मी कणकेचे छान 4-5 दिवे बनवून घेतले, कारण तिला औक्षण करायचं होतं आणि देवपूजेचा टाईमही झाला होता. आपले कणकेचे दिवे तर तयार झाले होते. त्यानंतर म्हटलं थोडंसं देवपूजेचं ताट सजवावं. थोडेसे झेंडूचे फुलं वगैरे घेतले होते, त्याचेच पाकळ्या करून मग मी ताट सजवायला घेतलं. ताट वगैरे सजवून त्यामध्ये कणकेचे दिवे छान ठेवून घेतले आणि त्यानंतर ते दिवे प्रज्वलित करून घेतले. ह्या दिवशी शक्यतो आपण खरेदी वगैरे करू नये. ह्या दिवशी आपण खरेदी टाळावा आणि आपल्या घरामध्ये सगळे स्वच्छता वगैरे करून आपण देवाचे दिवे वगैरे लावून नैवेद्य वगैरे दाखवावा अशी मान्यता आहे.
दीप अमावस्येच्या दिवशीची आख्यायिका तर आपण सर्वांना माहीतच असेल. जसे म्हणतात की ते त्या म्हणजे राजाच्या सुनावरचा जसा आळ टळला होता तसा आपल्यावरलाही टळो आणि जसे आपण सुख समृद्धीने आयुष्य जगू. त्यासाठी आम्ही देवाची वगैरे पूजा करून झाल्यानंतर शौर्याला मी आख्यायिका वाचून दाखवली, कारण तिला अजून तर काही लहान आहे, तिला वाचता येत नाही. मग आम्ही त्यानंतर आख्यायिका वगैरे वाचली. ते वाचून झाल्यानंतर मग मी तिचं औक्षण वगैरे करून घेतलं. तर अशी झाली आमची देवपूजा. तुमची कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा. दीप अमावस्या हा आषाढाचा शेवटचा दिवस असतो. तर त्या दिवशी आपल्या मुलांवरतून ते 5 दिवे प्रज्वलित करून मुलांवरतून ओवाळून ते गाईला किंवा टाकून न देता गाईला किंवा असं चारायचे असतात. असं म्हणतात की लहान मुलांना जी नजर वगैरे झालेली असते ती त्या दिवशी दृष्ट काढल्यानंतर त्यांची नजर नाहीशी होती किंवा त्यांना दृष्ट लवकर लागत नाही, किंवा लागलेली असेल तर ती निघून जाते. आणि त्याच दिवशी आपण घराच्या उंबऱ्याच्या शेजारी बाहेर आपण एक दिवा ठेवायचा असतो. ते पण चांगलं असतं. म्हणतं आपल्या घरामधून निगेटिव्हिटी दूर होऊन जाते. जेवढं आपण करतो तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. मानलं तर सर्व काही, नाही मानलं तर काहीच नाही आहे. काही लोक काहीच मानत नाही, काही लोक तर खूप करतात. आपल्याच्याने होईल तेवढं आपण नक्की करावं. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच फौजी सुवर्ण ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.